नमस्कार. 75 वर्षे स्वातंत्र्याची, 75 वर्षे भारतीय म्हणून आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची आणि याच प्रसंगाला गौरवण्यासाठी आयोजित या अमृत महोत्सवामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करण्यासाठी इथे उपस्थित आहे मी श्रेया कदम आणि माझा सहकारी दृष्टांत दोशी. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीयुत आकाश पाटील सर व आवर्जून उपस्थित असलेले प्राचार्य श्रीयुत डॉक्टर बिचकर सर, उपप्राचार्य श्रीयुत लांडे सर, सर्व शिक्षकांचे आणि सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे आम्ही स्वागत करतो. आझादी का अमृत महोत्सव हा आजचा कार्यक्रम भारत सरकारच्या योजनेमधील आपल्या कॉलेजचा सहभाग नोंदवण्यासाठी घेतला जात आहे. आझादी का अमृत महोत्सव हा माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींनी राबवलेला उपक्रम आहे. त्याच्या अंतर्गत आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 2022 मध्ये 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. म्हणूनच 12 मार्च 2021 पासून 75 आठवडे हा उपक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमाची सुरुवात साबरमती आश्रमामधून करण्यात आली आहे. हा उपक्रम स्वतः मोदीजींच्या देखरेखीखाली होत असूनही त्याच्या सोबतच पदयात्रा, दांडी मार्च हा उपक्रम सुद्धा सुरू केला गेलेला आहे. आणि म्हणूनच या कार्यक्रमाबद्दल आपल्याला माहिती करून देण्यासाठी व राष्ट्रीय स्वतंत्र चळवळीबद्दल जाणून घेण्यासाठी आपण सर्व आज येथे उपस्थित आहोत. तर असंख्य क्रांतिकारी विचारांनी आणि कार्यांनी जेव्हा बरीच वर्षे अत्याचार सोसून व बलिदान देऊन जे स्वप्न पूर्णत्वाला नेलं ते म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य सैनिक हे असे लोक होते ज्यांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण केले. भारतालाही स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक थोर पुरुष जसे की भगतसिंगजी, महात्मा गांधीजी, सुभाषचंद्र बोसजी व इतर अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले योगदान दिले. भारतामध्ये असेही खूप लढवय्ये होऊन गेले की जे कधी पाठ्यपुस्तकात आपली जागा निर्माण करू शकले नाहीत, परंतु लोकांच्या हृदयात आणि देशाच्या इतिहासात अजरामर झाले. आता मी दृष्टांतला भारताच्या स्वातंत्र्याबद्दल त्याचे विचार मांडण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार. जवळजवळ 75 वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये एक घटना घडली, ज्याला 150हून अधिक वर्षांचा इतिहास, असंख्य वीरांचा सहभाग आणि असंख्य क्रांतिकारी उठाव व कार्याचा प्रवास लाभलेला आहे. तर अशा या सर्व असंख्य वीरांच्या कार्याला, त्यांच्या विचारांना व त्यांच्या बलिदानाला मानवंदना देण्यासाठी व या प्रसंगाला गौरविण्यासाठी आझादी का अमृत महोत्सव आज आपण साजरे करणार आहोत. स्वातंत्र्य ही घटना प्रत्येक भारतीयासाठी त्याच्या अस्तित्वाची, भारतीय म्हणून त्याच्या ओळखीसाठी अतिशय महत्वाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. म्हणूनच या घटनेचे वर्णन मी माझ्या एका स्वलिखित कवितेमार्फत करू इच्छितो. स्वातंत्र्य. स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक स्वातंत्र्याचे गाणे गाऊया, बलिदान जयांचे ठरले मोलाचे, तयांच्या प्रती इमान राखूया. पारतंत्र्याच्या बेड्या तोडून स्वातंत्र्याचे ज्यांनी स्वप्न पाहिले, वंदून आज त्यांच्या कार्याला स्वातंत्र्याची परिभाषा जाणूया. हर्षिले असतील आत्मीतयांचे, पाहुनी फडफडणारा तिरंगा, परलोकातही उत्सव होईल जेव्हा सन्मानाने फडकेल तिरंगा. सलाम करूयास त्यांच्या वतीने, ज्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले, शर्थीच्या प्रयत्नानंतरही ज्यांनी शेवटच्या क्षणी पारतंत्र्यच पाहिले. पारतंत्र्यातील स्वातंत्र्याची जिद्द आज तिरंग्या रूपाने पाहूया. स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक स्वातंत्र्याचे गाणे अभिमानाने गाऊया. तर स्वातंत्र्याचे हे वर्णन मी माझ्या शब्दांमध्ये केलेले होते. स्वातंत्र्याच्या या कार्यामध्ये व प्रवासामध्ये असंख्य वीर असेही होते जे प्रसिद्धीपासून अलिप्त राहिले, परंतु त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांचे बलिदान हे तितकेच महत्वाचे आहेत. तर चला या प्रसंगानिमित्त आपण जाणून घेऊयात अशा काही वीरांबद्दल. सूर्यसेन, प्रेमाने लोक त्यांना मास्तरदा असे म्हणत. स्वातंत्र्य चळवळीतील हे फार मोठं नाव आहे. असहयोग आंदोलनात त्यांचं खूप मोठं योगदान होतं. त्यांना 1930च्या चितगोंग शस्त्रगार कांड यासाठी ओळखले जाते. यामध्ये त्यांनी
पोलिसांचे शस्त्र पळवून आणले होते. अशा या उत्कृष्ट रणनीतीचा 12 जानेवारी 1934 साली फाशी देण्यात आली. मातंगिनी हजरा महिला क्रांतिकारांमध्ये खूप प्रचलित असलेल्या व्यक्ती म्हणजे मातंगिनी हजरा. त्यांनी आयुष्यभर महात्मा गांधींच्या विचारधारेचं समर्थन केले. त्या भारत छोडो या आंदोलनात देखील सहभागी होत्या आणि त्यामध्येच 29 सप्टेंबर 1942 मध्ये पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात त्या वयाच्या 73व्या वर्षी शहीद झाल्या. रामप्रसाद बिस्मिल हे स्वातंत्र्य सेनानी तर होतेच, परंतु त्याच सोबत ते एक उत्कृष्ट कवी देखील होते. ते कायम राम, अज्ञात आणि बिस्मिल हे नाव वापरून लिहित असत. ते हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशनची स्थापना करणाऱ्यांमधील देखील एक होते. ते मेनपूर आणि काकोरी कांड मधील मुख्य व्यक्तींपैकी देखील होते. त्यांना 19 डिसेंबर 1927 साली फाशी देण्यात आली. बाघा जतीन जतींद्रनाथ मुखर्जी, त्यांना सर्व बाघाजन या नावाने ओळखायचे. ते जुगांतर पार्टी ही एक गुप्त संघटना होती. त्याचे हे बंगाल प्रांताचे प्रमुख होते. 10 सप्टेंबर 1915 रोजी गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी मृत्यूला आलिंगन देताना देखील आपल्या इतर सैनिकांना वाचवले. दुर्गावती देवी ब्रिटिश विरोधी दुर्गावती देवी या सशस्त्र आंदोलनात कायमच सहभागी होत्या. त्यांनी जीपी सोंडरच्या हत्येनंतर भगतसिंग आणि राजगुरूंना पळून जाण्यास मदत केली. भगतसिंगच्या मृत्यूनंतर बदला घेण्यासाठी त्यांनी पंजाबच्या गव्हर्नर लॉर्ड हेल्लीला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो असफल झाला आणि त्यांना शिक्षा भोगावी लागली. हेमू कलानी सिंध प्रांतातील भारत छोडो आंदोलनात त्यांचा खूप सक्रिय सहभाग होता. सिंध प्रांतातील ब्रिटिश सैन्य जे भारत छोडो आंदोलनाला निष्क्रिय करण्यासाठी येणार होते, त्या सैन्याची रेल्वे उद्ध्वस्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु तो सफल ठरला. त्यांना अटक झाली. खूप छळ सहन करूनही त्यांनी साथीदारांचे नाव सांगितले नाही. शेवटी 21 जानेवारी 1943 ला त्यांना फाशी देण्यात आली. प्रीतिलता वड्डेदार यांचा जन्म 5 मे 1911 रोजी झाला. या एक शिक्षिका होत्या आणि त्याचबरोबर सूर्यसेन संघटनेच्या एक मुख्य सदस्य देखील होत्या. त्यांनी पहरताली युरोपीय क्लबवर 23 ऑक्टोबर 1932 रोजी हल्ला केला, ज्यामध्ये एक व्यक्ती मारला गेला आणि खूप जण जखमी झाले. खूप साऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना अटक झाली आणि अटक करतानाच्या गोळीबारात त्या देखील जखमी झाल्या. ब्रिटिशांच्या तावडीत सापडायची नाही या निश्चयाने त्यांनी सायनाइड प्राशन करून मृत्यू स्वीकारला. आणि गाई दिनलिऊ या मणिपूरमधील स्वातंत्र्य लढ्याचा फार मोठा चेहरा होत्या. त्यांना 1932च्या सशस्त्र लढ्यासाठी ओळखले जाते. त्यांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं आणि नंतर अटक देखील झाली. यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. वयाच्या 78व्या वर्षापर्यंत त्या मणिपूरच्या लोकांसाठी कायम कार्यरत राहिल्या. त्यांचा मृत्यू 1993 साली झाला. सर्वांनी उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद करते. आपल्या सर्वांना माहिती आहे की देशासाठी असे किती अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःचे प्राण पणाला लावले, म्हणून आपण सर्वजण आजही त्यांना नमन करतो. आता मी श्रीयुत बोराटे सरांना विनंती करते की त्यांनी आपले प्रमुख पाहुणे श्रीयुत आकाश पाटील सर यांचे स्वागत करावे व सर्वांना त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. नमस्कार. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले माननीय प्राचार्य, आदरणीय प्राध्यापक वर्ग व प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचा महावक्ता पुरस्कार विजेते श्री माननीय आकाश पाटील चाळीसगाव यांचे मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो व त्यांचा परिचय करून देतो. महाराष्ट्रातील मानाची समजणारी विद्याप्रतिष्ठान महाविद्यालयाची प्रतिभा वक्तृत्व स्पर्धेचे विजेतेपद, सातारा येथील रयत वक्तृत्व स्पर्धेचा उपविजेतेपद, रत्नागिरी येथील प्रबोधनकार ठाकरे युवा वक्ता पुरस्कार व या स्पर्धेचे विजेतेपद, कोल्हापूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील हे ज्या वसतिगृहात राहत होते त्या जैन बोर्डिंग स्पर्धेचे विजेतेपद, या अशा अनेक मानाच्या व महत्वाच्या समजणाऱ्या स्पर्धेचे विजेतेपद, आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते बारामती येथे पुरस्कार, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस व विश्वासराव नांगरे पाटील यांच्या हस्ते सातारा येथे पुरस्कार, आदरणीय हर्षवर्धनजी पाटील यांच्या हस्ते पुणे येथील गणेश कला क्रीडा मंचावर पुरस्कार, विविध विषयावरती महाराष्ट्रभरात अनेक व्याख्याने व करिअर मार्गदर्शने, आतापर्यंत 20 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धाची यशस्वी परीक्षण, विविध सदरांमध्ये वेगवेगळ्या विषयावरती लेखन, असे नामवंत व्याख्याते आपल्याला आज लाभलेले आहेत. तरी आपला वेळ न घालवता मी श्री पाटील सरांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. पाटील सर डिस्कनेक्ट झालेत, 1च मिनिटात जॉईन होतील. सर, आकाश पाटील सरांचा मे बी आवाज येत नाहीये. बोराटे सर. हा, यस यस, मी चेक करतोय. येस सर. येतोय आता? ओके सर, ओके ओके. सर्व विद्यार्थी मित्रांना माझा मनापासून नमस्कार. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेली सर्व मंडळी, उपस्थित या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला ऐकण्यासाठी वेळात वेळ दिलेली तुम्ही सर्व तरुण मंडळी. मित्र हो, गेल्या अनेक दिवसांपासून हा कार्यक्रम
आपल्या महाविद्यालयामध्ये साजरा केला जातोय. स्वातंत्र्याचं महत्व पटवून देणं आणि स्वातंत्र्याची खरी ताकद काय असते, स्वातंत्र्य कशा पद्धतीनं मिळवलं गेलं, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं, या सगळ्या गोष्टींची शहानिशा, या सगळ्या गोष्टींची कल्पना आपल्याला त्या त्या टप्प्यावरती शिक्षणाच्या पद्धतीमधून मिळत गेली. पण आपल्या दुर्दैवानं, आपल्या पिढीच्या दुर्दैवानं आपल्यापर्यंत ज्या काही थोर स्वातंत्र्य सेनानींनी, ज्या काही क्रांतिकारकांनी फार मोठं भव्य दिव्य काम करून ठेवलं, पण त्याचं अल्पशः ज्ञान हे आपल्यापर्यंत पोहोचलं. ते पुस्तक रूपी असेल, ते साहित्य रूपी असेल, ते वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं. पण हे ज्ञान थोटक होतं, हे ज्ञान थोडंसं होतं. हे आपल्या स्वातंत्र्याची पूर्ण शहानिशा करणारं नव्हतं. कदापि आपण असं त्याला म्हणूयात की पूर्ण स्वातंत्र्याची जी ऊर्जा होती, त्या काळातली जी ऊर्जा होती, ती ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचणं हे अत्यंत गरजेचं होतं. आणि या अनुषंगानं हा जो काही उपक्रम हाती घेतला गेलेला आहे, या उपक्रमाचं मी पहिल्यांदा मनापासून कौतुक करतो की आज 21व्या शतकातल्या आधुनिक महाराष्ट्रातल्या आणि आधुनिक भारतातल्या मुलांना इतकं सगळं प्रसिद्धीच्या झोतावरती सगळी मंडळी असताना, मोबाईलचा अतिरेकी आणि अविवेकी वापर असताना आपल्याला स्वातंत्र्याबद्दल नेमकी माहिती नसणं ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचणं, या माहितीच्या माध्यमातून आपण प्रत्येकाला सांगणं, ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणं हे खूपच गरजेचं आहे. आणि आपल्या महाविद्यालयानं आणि आपल्या युनिव्हर्सिटीनं हा जो काही उपक्रम हाती घेतलाय, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या महाविद्यालयाचा, आपल्या युनिव्हर्सिटीचा सगळ्यात पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की असे कार्यक्रम ही काळाची गरज आहे. आणि ही काळाची गरज ओळखून आपण जो काही कार्यक्रम चालू केलेला आहे त्याबद्दल आभार. सर्वप्रथम मी आपल्या महाविद्यालयाचे सुद्धा आभार इच्छितो की एका विद्यार्थी दशेतल्या मुलाला म्हणजे मी सुद्धा एक विद्यार्थी आहे, एका विद्यार्थी दशेतल्या मुलाला विद्यार्थ्यांसोबत व्यक्त होण्याची संधी महाविद्यालयानं दिली. त्याबद्दल मी महाविद्यालयाचे सुद्धा आभारी आहे. मी बोराटे सरांचा सुद्धा आभारी आहे. अशा वेगवेगळ्या भूमिकांचा मी सगळ्यात पहिल्यांदा मनापासून आभार. आणि सगळ्यात शेवटी मी सगळ्यात महत्वाचे आभार सर्व मित्र मैत्रिणींचे मानू इच्छितो की तुम्ही जर ऐकण्यासाठी उपस्थित नसाल तर माझ्या बोलण्याला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे तुमचे सुद्धा मनापासून आभार या ठिकाणी मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच व्यक्त करू इच्छितो. बोलण्याच्या ओघामध्ये जर आभाराचा कार्यक्रम राहून गेला तर मी ते माझं अपयश समजेल की मला ज्या मंडळींनी संधी दिली, मला ज्या मंडळींनी बोलायला संधी दिली, त्यांचा मी आभार नाही मानू शकतो. स्वातंत्र्य ही काही सोपी गोष्ट नाही. स्वातंत्र्य बोलायला जितका वेळ लागतो, स्वातंत्र्य उच्चारायला जितका वेळ लागतो, स्वातंत्र्य लिहायला जितका वेळ लागतो, तितकं स्वातंत्र्य सोपं नाही. तितकं स्वातंत्र्य सोपं नाही, निश्चितच सोपं नाही. स्वातंत्र्य ही अनेक वर्षांची समिधा होती. स्वातंत्र्य ही अनेक वर्षांची तपपूर्ती होती. स्वातंत्र्य ही अनेक क्रांतिकारकांच्या जीवांची समिधा होती. स्वातंत्र्य हा एक फक्त शब्द नाहीये, तर त्या स्वातंत्र्याच्या पाठीमागं अनेकांची स्वप्न आहेत, अनेकांची कुटुंब आहेत, अनेकांचे जिद्द आहेत, अनेकांच्या आकांक्षा आहेत. आणि या सगळ्यांची पूर्तता ज्यावेळेस एका ठिकाणी होते, त्यावेळी इंग्रज 150 वर्षांपेक्षा जास्त वर्ष राज्य केल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य देतात. म्हणजे आपला भारत देश स्वातंत्र्य होतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळतं, म्हणजे उदाहरणार्थ आपण पुस्तकांमध्ये वाचलेलं आहे, मोबाईलवरती पाहिलेलं आहे की आपण एखाद्या पक्षाला एखाद्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केलं तर त्या पक्षाला काही दिवसानंतर आपलं उडणं विसरून जातो. तो पक्षी काही दिवसानंतर आपलं उडणं विसरून जातो. तसंच काहीशी कल्पना, तशीच काहीशी संकल्पना डोळ्यासमोर ठेवा की आपला भारत देश हा इंग्रजांच्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त होता. भारत देश हा इंग्रजांच्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त होता. या भारताला स्वतःच्या मनासारखं काही करता येत नव्हतं. भारतातल्या प्रत्येक नागरिकाला स्वतःचं मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला जात नव्हता. उठण्या बसण्याचा, बोलण्या बसण्याचा, फिरण्याचा, कुठलंही मतप्रदर्शन करण्याचा अधिकार या भारतातील, आपल्या भारतातील लोकांना नव्हता. त्यावेळेस तो हिंदुस्थान होता. त्या हिंदुस्थानातला प्रत्येक माणूस हा गुलाम म्हणून वावरत होता. त्याला भीती होती, कधी माझं घर जाळतील, कधी मला मारून टाकतील, कधी माझ्या बायकोचा विनयभंग करतील, कधी माझ्या घरात घुसतील. या सगळ्या गोष्टींची कारणीमीमांसा म्हणजे स्वातंत्र्य होतं. आणि स्वातंत्र्य मिळवणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. पण स्वातंत्र्याच्या चळवळी चालू करणं, स्वातंत्र्याच्या समिधा सुरू करणं, स्वातंत्र्याची प्रक्रिया चालू करणं, या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी होत्या. आणि या स्वातंत्र्याच्या चळवळी चालू केल्यानंतर कुठेतरी एका वेळी या स्वातंत्र्याच्या चळवळींच्या समिधा अर्पण झाल्यानंतर
स्वातंत्र्य मिळणार होतं ते म्हणजे भारताला 15 ऑगस्ट 1947 साली मिळालं. आपल्याला असे काही अनगिनत स्वातंत्र्य सेनानी माहिती आहेत. म्हणजे आता आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच, कार्यक्रमाच्या प्रस्तावनेलाच आपल्याला जे काही स्वातंत्र्य सेनानी दाखवल्या गेल्या, स्वातंत्र्य सेनानी दाखवल्या गेल्या, अनेक क्रांतिकारक दाखवले गेले. हे क्रांतिकारक त्या ठिकाणी त्या वेळी त्यांनी आपल्या देशासाठी आपल्याला काय योगदान देता येऊ शकतं, की जेणेकरून आपण आपल्या समाजाचं नेतृत्व करून स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यावेळी ते केले गेले. पण काळाच्या ओघामध्ये असे कित्येक स्वातंत्र्य सेनानी आहेत, असे कित्येक स्वातंत्र्यकारक आहेत, असे कित्येक क्रांतिकारक आहेत, की ज्यांनी क्रांती केली, ज्यांनी सशस्त्र उठाव केले, ज्यांनी आंदोलनं केली, ज्यांनी चळवळी केल्या, ज्यांनी अनेक सभा बोलवल्या आणि त्या सभांमध्ये बेछूट गोळीबार झाले, अनेक आंदोलनं उधळवली गेली, अनेक कार्यकर्त्यांना मारलं गेलं, अनेक कार्यकर्त्यांना डांबून ठेवण्यात आलं, जेलमध्ये टाकलं गेलं, अनेक कुटुंब देशोधडीला लागली. या सगळ्या प्रक्रिया ज्यावेळेस आपण स्वातंत्र्याच्या भूमिकेमध्ये पाहतो, त्यावेळेस सगळ्या क्रांतिकारकांची एकच अपेक्षा होती. कुठल्याही क्रांतिकारकाची ही अपेक्षा नव्हती, की मी स्वातंत्र्यासाठी नाव एवढं मोठं करतो, की माझ्या घरच्यांचं भलं पाहिजे. ही क्रांतिकारकांची अपेक्षा नव्हती. क्रांतिकारकांची निर्भेळ अपेक्षा अशी होती, की मला देशासाठी स्वातंत्र्य पाहिजे. माझ्या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी मला स्वातंत्र्य हवंय. मला माझ्या कुटुंबापुरतं नको, मला माझ्या परिवारापुरतं नको, मला माझ्यासाठी व्यक्तिगत नको, मला माझ्या देशाचं संपूर्ण स्वातंत्र्य पाहिजे. ही प्रत्येक क्रांतिकारकाची अपेक्षा होती. मग प्रत्येक क्रांतिकारकाचा मार्ग हा वेगळा होता. क्रांतिकारक ही जरी एक व्यक्ती असली तरी त्या व्यक्तीची अनेक प्रवृत्ती असते. अनेक क्रांतिकारक होते, पण भगतसिंगांचा लढा हा सशस्त्र क्रांतीचा होता. भगतसिंगांनंतर सुभाषचंद्र बोसांचा लढा हा सशस्त्र क्रांतीचा होता. महात्मा गांधीजींचा लढा हा अहिंसेच्या मार्गाने होता. तो सत्याचा लढा होता. नेहरूजींचा लढा हा राजकारणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा होता. सरदार वल्लभभाई पटेलांचा लढा हा संस्थानं खालसा करून भारत एकसंध बनवण्याच्या दृष्टिकोनातून लढा होता. अशा वेगवेगळ्या भूमिकांवरती चंद्रशेखर आझादांचा लढा जर घेतला तर चंद्रशेखर आझादांनी एक फार मोठी फळी तयार केली, ज्या फळीच्या माध्यमातून असंख्य नवयुवक क्रांतिकारक आपल्या देशाला मिळाले. अशा अनेक क्रांतिकारक आहेत की ज्यांनी ज्यांच्या टप्प्यावरती आपल्याला जी योग्य वाटेल, जे देशासाठी योग्य वाटेल, जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी योग्य वाटेल ते करण्याचा निश्चित प्रयत्न केला आणि तो प्रयत्न आटोकाट प्रयत्न केला. आणि एक वेळ अशी आली की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण हे स्वातंत्र्य मिळणं आणि स्वातंत्र्य मिळण्याआधीच्या ज्या प्रक्रिया होत्या त्यामध्ये खूप असे मोठी लोक आपल्यामध्ये जी इतिहासाच्या टप्प्यांवरती आपल्यापर्यंत पोहोचली नाही, अशी फार मोठी लोकांची, स्वातंत्र्य सेनानींची नावांची आपल्याकडे यादी पाहायला मिळेल, की जी आपल्याला युट्यूब वरती, जी आपल्याला गुगल वरती, जी आपल्याला इन्सायक्लोपीडिया, विकिपीडियावरती आपल्याला पाहायला मिळू शकते, की कित्येक स्वातंत्र्य सेनांनी आपल्या जीवाची राख रांगोळी केली आणि आपल्या देशाच्या क्षितिजावरती, आपल्या देशाचा ज्यावेळेस स्वातंत्र्याचा सूर्योदय होत होता त्यावेळेस त्या सूर्योदयावरती अरुणोदय झाला ज्यावेळेस भारताच्या स्वातंत्र्याचा, त्यावेळेस त्याच्यावरती आपल्या जीवाच्या राख रांगोळीतून एक स्वराज्याचं तोरण उभं केलं आणि ते तोरण हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी अत्यंत महत्वाचं होतं. त्यातलं सगळ्यात पहिलं नाव जे मला अत्यंत महत्वाचं वाटतं, जे मला माझ्या काळजाजवळ राहतं, मी त्यांना विद्यार्थी दशेपासून, म्हणजे मी आता विद्यार्थीचे पण ज्या विद्यार्थी प्रक्रियेपासून मी ज्यांना आदर्श मानतो, ज्यांचं साहित्य मी अभ्यासतो, अशा भगतसिंगांचा मला उल्लेख करणं या ठिकाणी खूप महत्वाचं वाटतं. भगतसिंग म्हणजे वयाच्या 23व्या वर्षी हा माणूस फासावरती लटकतो. आज 23व्या पोराला जर विचारलं की बाबा तुला काय करायचं, त्या मुलाला प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, मला नेमकं काय करायचंय. एखाद्याला जर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करायला सांगितलं तर त्याच्यावर खरंच लक्षात येत नाही की मला काय इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करायचंय. एखाद्याला जर प्रश्न विचारला की बाबा तुला मोठं होऊन नेमकं काय करायचं, तर त्या मुलाला 25व्या वर्षापर्यंत नेमकं उत्तर देता येत नाही, त्याला ठरवता येत नाही. भगतसिंग नावाचा माणूस, भगतसिंग नावाचा तरुण युवक, भगतसिंग नावाचं जे पोरग मिशीनं फुटलेलं पोरग आहे, ते पोरग वयाच्या 8व्या वर्षी वडिलांसोबत शेतामध्ये जातं आणि शेताच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये बंदुकीतल्या गोळ्या पेरतं. विचार करा, वयाच्या 8व्या वर्षीचं पोरग, ज्या मुलाला काय कळत असेल ते पोरग वयाच्या 8व्या वर्षी वडिलांच्या बंदुकीमध्ये असलेल्या गोळ्या हे रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये पेरतं आणि त्याचे वडील म्हणतात, अरे भक्ते काय करतोय तू, हे भगत काय करतोय तू, गोळ्या जमिनीमध्ये का पेरतोय. त्यावेळेस भगतसिंग म्हणतात की जर आज या गोळ्या मी पेरल्या तर उद्या उठून यातून असंख्य गोळ्या तयार होतील आणि इंग्रजांची लढण्याची ताकद माझ्या मनामध्ये येईल. हे भगतसिंग नावाचं 8 वर्षाचं पोरग म्हणतं. वयाच्या 23व्या वर्षी फासावर जाणारे भगतसिंग आपल्या आईला म्हणतात, भगतसिंग आपल्या आईला म्हणतात की आई, मला ज्यावेळेस फासावरती इंग्रज लटकवतील ना त्यावेळेस माझं मृत शरीर स्वीकारायला आणि पाहायला तू येऊ नकोस. भगतसिंग आपल्या आईला म्हणतात की इंग्रज ज्यावेळेस मला फासावरती लटकवतील ना आई, त्यावेळेस माझं मृत शरीर पाहायला आणि स्वीकारायला तू येऊ नकोस. का तर तू जर आली तिथं आणि माझं मृत शरीर जर तू पाहिलं, माझा चेहरा पाहिला, माझ्या
शरीरातला आत्मा ज्यावेळेस निघून जाईल, त्यावेळेस तू माझं शरीर पाहशील, त्यावेळेस तू रडशील आणि तुला पाहायला आलेली लोक संपूर्ण भारतामध्ये चर्चा करतील की भगतसिंगची आई रडत होती. आई मी 23व्या वर्षी देशासाठी चाललोय, आई मी 23व्या वर्षी देशासाठी फासासाठी चाललोय, तू तिथे येऊ नको, तुला पाहून लोक चर्चा करतील की भगतसिंगची आई रडत होती. इतकी प्रेरणा, इतकी ऊर्जा, इतकी ताकद भगतसिंग नावाच्या मुलामध्ये वयाच्या 23व्या वर्षी होती. ते भगतसिंग म्हणतात, वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से इस तरह, वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से इस तरह, अगर इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाफ लिख देती है. इनकलाफचा नारा संपूर्ण भारतवर्षामध्ये पेरून, संपूर्ण हिंदुस्थानमध्ये पेरून नवयुवक तरुणांसमोर आदर्शपाठ, वस्तुपाठ घालून दिला की आपल्याला स्वातंत्र्य कशासाठी पाहिजे. आपल्या येणाऱ्या पिढ्यांना जर सुखासमाधानानं जगू द्यायचं असेल, स्वातंत्र्यानं वागू द्यायचं असेल, मनमुरादपणे आनंद लुटू द्यायचा असेल, तर आपल्या हिंदुस्थानाला, आपल्या भारताला, या अखंड भारताला स्वातंत्र्याची खूप गरज आहे. ते वयाच्या 23व्या वर्षी हसत हसत फाशी घेणाऱ्या भगतसिंगांनी आणि भगतसिंगांच्या सोबत असलेल्या सुखदेव आणि राजगुरूंनी दाखवून दिलं की फासाची शिक्षा ही शिक्षा नसते, तो आनंद होता. तो आनंद स्वातंत्र्याच्या अरुणोदयाचा होता. वयाच्या 23व्या वर्षी फाशी घेणारे भगतसिंगांना ज्यावेळेस फाशीची शिक्षा सुनावली गेली आणि जेलर साहेब त्यांना जेलमध्ये घ्यायला आले की चला तुमच्या फाशीची वेळ झाली, त्यावेळेस कुठलाही माणूस, तुमच्या माझ्यासारखा माणूस म्हणू शकतो की साहेब माझी इच्छा पूर्ण करा, शेवटची इच्छा विचारली जाते. जेलर साहेब त्यांना जेलमधून बाहेर घेऊन जातात आणि भगतसिंगांना विचारतात तुमच्या फाशीची वेळ आली. भगतसिंग म्हणतात साहेब फक्त 2 मिनिटं थांबा, दोन पुस्तकाची 2 पानं वाचायची राहिले आणि 2 पानं वाचतात आणि पुस्तक खाली ठेवतात आणि भगतसिंग हसत हसत जेलर साहेबांच्या पाठीमागे निघतात. शेवटची इच्छा काय म्हणून फाशी देण्याच्या आधी विचारलं जातं. भगतसिंग म्हणतात की माझ्यासोबत असलेल्या 2 मित्रांची मला गळा भेट घ्यायची. भगतसिंग ना कधी घाबरले, ना कधी मागे हटले, ना कधी भितरले, ना कधी थरथरले. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये बॉम्ब फेकला त्यावेळेस बटुकेश्वर दत्त नावाचा माणूस त्यांच्यासोबत होता. 8 एप्रिल 1929 रोजी असेंब्ली हॉलमध्ये बटुकेश्वर दत्त यांनी भगतसिंगांच्या सोबतीनं बॉम्ब हल्ला केला. ठरवलं असतं तर बटुकेश्वर दत्त तिथून निसटू शकले असते, ठरवलं असतं तर बटुकेश्वर दत्त तिथून पळू शकले असते, पण माझ्या भगतला मला एकट्याला सोडायचं नाही म्हणून भगतसिंगांसोबत बटुकेश्वर दत्त तिथे गेले. दोघांनाही फाशीची शिक्षा झाली. बटुकेश्वर दत्त काही कालावधीनंतर, भगतसिंगांच्या नंतर त्यांना फासावरती चढावं लागलं, पण बटुकेश्वर दत्तांनी सुद्धा एक पाऊल न मागं हलवलं की आपल्याला देशासाठी काहीतरी करायचंय. भगतसिंग हा खूप उमदा माणूस होता. भगतसिंग हा खूप उमदा तरुण होता. त्याचे मनसुबे प्रचंड स्पष्ट होते. त्याची मनसुबे फक्त क्रांतिकारकाचे होते. त्याचे मनसुबे फक्त स्वातंत्र्याचे होते. मला माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं, या पलीकडे कुठलाही विचार भगतसिंगांच्या मनाला लवलेश करू शकला नाही. हसत हसत 23व्या वर्षी फासावरती लढण्याची ताकद ही फक्त स्वातंत्र्यानं भगतसिंगांना दिली. म्हणूनच की काय आज वर्षानुवर्ष लोटली तरी भगतसिंगांचं नाव अत्यंत आदरानं आणि अत्यंत प्रेरणेनं आजची तरुण मंडळी घेताना दिसतात. पण भगतसिंगांचं खरं कार्य, भगतसिंगांचं देशासाठीचं कार्य, तुम्ही विचार करा, ज्यावेळेस सॉन्डर्सचा खून झाला त्यावेळी भगतसिंगांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. भगतसिंगांना सोसत होते. त्यावेळेस ज्यावेळेस आपल्या प्रस्तावनेमध्ये दुर्गावती देवींचा जो आपल्याला परिचय दिला, त्या दुर्गावती देवी बेंगॉल मधून काम करत होत्या. त्यावेळेस तर कलकत्ता आणि त्या दुर्गावती देवी भगतसिंगांची फाशी रोखण्यासाठी, भगतसिंगांना पोलिसांनी पकडू नये म्हणून भगतसिंगांची पत्नी म्हणून, भगतसिंगांचा वेश बदलून भगतसिंगांची पत्नी म्हणून रेल्वे ट्रेन म्हणून भगतसिंगांना हे अंडरग्राऊंड करतात, भूमिगत करतात आणि परत दुर्गावती देवी पश्चिम बंगालमध्ये येतात. दुर्गावती देवींचं सांगायचं झालं तर दुर्गावती देवी सांगायला महिला होत्या. महिलांचा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हुरहुरीने उत्साह होता. महिलांचा सुद्धा सहभाग अत्यंत मोठ्या प्रमाणावरती होता. दुर्गावती देवींच्या इतिहासाच्या संदर्भानं सांगायचं झालं तर दुर्गावती देवींनी जी भूमिगत क्रांतिकारक होते त्यांना इंग्रजांच्या हालचालींची स्पष्ट सूचना दुर्गावती देवी द्यायच्या. वेळ पडली, प्रसंग आणाबाका आला, इंग्रज पाठावरती लागलेत, सशस्त्र क्रांतिकारकांना लपण्यासाठी जागा नाही, तर दुर्गावती देवी स्वतःच्या घरामध्ये तळघर दुर्गावती देवींनी बनवून घेतलं होतं. त्या तळघरामध्ये दुर्गावती देवी चंद्रशेखर आझाद बरोबर, भगतसिंगांबरोबर अनेक सशस्त्र क्रांतिकारकांना, जे संपूर्ण भारतभरातून, संपूर्ण भारतवर्षातून, संपूर्ण भारत देशातून नवे जे शिक्षणासाठी परदेशामध्ये गेलेत अशांपर्यंत निरोप पोहोचवण्याचं काम दुर्गावती देवींनी केलं. वेळ पडली तर घरातलं कर्ज, घरातली सामानं विकली, बाकीच्यांकडून कर्ज काढलं आणि भूमिगत क्रांतिकारकांना डबे पोहोचवण्याचं काम केलं. त्यांना बंदूक आणि त्यांना बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे पदार्थ विकत घेण्यासाठी दुर्गावती देवींनी कर्ज काढलं आणि त्या आलेल्या पैशातून दुर्गावती देवींनी आपला देशाचा संसार उभा केला. मी देशाचा संसार याकरता करतोय की एक महिला, जी दुर्गावती देवी एक महिला होती, तिला तिचं कुटुंब होतं, पण स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता येणाऱ्या पिढ्यांचं कुटुंब कसं सुखानं जगू शकेल हा विचार दुर्गावती देवींनी त्या काळामध्ये केला. दुर्गावती देवींनी सुद्धा स्वतःचा जीव तळहातात
हातावरती ठेवला. सोपं नाहीये. इंग्रजांची राजवट आपल्यावरती 150 वर्षांपेक्षा जास्त इंग्रज आपल्यावरती अन्याय अत्याचार करतायत, देशाला लुटून घेऊन जातात, गुलामांसारखी वागणूक देतात, पाहिजे तिथं बेछूट गोळीबार करतायत, आपल्या माणसांना बसू देत नाहीये, सभा कार्यक्रम होऊ देत नाहीयेत, आनंदोत्सव साजरा करता येत नाही, आपल्यावरती गुलामगिरीची वेळ आली होती. अशा काळामध्ये एक महिला भूमिगत क्रांतिकारकांना सोबत घेते आणि सशस्त्र क्रांतीची ही मशाल तेवत ठेवण्याचं काम करते. हे काम त्या काळामध्ये सोपं नव्हतं. हे काम त्या काळामध्ये सोपं नव्हतं. अशी अनेक लोक आहेत, अशी ज्या काळामध्ये ज्या काळामध्ये काळाच्या टप्प्यावरती मी सुरुवातीलाच असं बोललो की प्रत्येकाचं ध्येय एकच होतं की आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय, पण प्रत्येकाचा मार्ग वेगळा होता. मी थोड्याशा वेगळ्या संदर्भानं तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्यावेळी राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला असं आपल्याला शिकवलं गेलं. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला असं आपल्याला इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिकवलं गेलं. पण तुम्हाला आणि तुमच्या माहितीसाठी एक सांगू इच्छितो की तुम्ही सगळे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहात. राईट बंधूंनी विमानाचा शोध जगाच्या पाठीवरती पहिल्यांदा लावला त्याच्या आधी 8 महिने आपल्या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये विमानाचा शोध लागला होता. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावण्याच्या 8 महिने आधी भारतामध्ये विमानाचा शोध लागलेला होता. शिवकर बापूजी तळपदे नावाच्या व्यक्तीनं लोकमान्य टिळकांच्या समोर जगातलं पहिलं विमान उडवून दाखवलं होतं. ते जगातलं पहिलं विमान उडवून दाखवल्यानंतर त्यांच्याकडे एक पुस्तक होतं. त्या पुस्तकामध्ये विमानाचे सर्व फॉर्म्युले लिहिले गेलेले होते. विमान कसं उडेल, विमान कुठल्या वेळी उडेल, ते कुठल्या धातूच्या साह्यानं उडेल, ते कशा पद्धतीनं उडेल, याची सर्व इत्थंभूत माहिती एका पुस्तकामध्ये लिहिली गेली होती. ती शिवकर बापूजी तळपदेंच्या हातामधून इंग्रजांनी काढून घेतली, त्यांना जेरबंद केलं गेलं. का तर त्यांना भीती होती की हे जर भारतीय लोक आतापासून विमानं बनवायला लागली तर कदाचित ते आपल्यापर्यंत पोहोचल्याने आपल्या देशावर सुद्धा जसं आपण त्यांच्यावरती आक्रमण केले तसं करू शकतील. या भीतीपोटी की काय त्यांनी इंग्रजांनी त्यांना दांबून ठेवलं आणि शिवकर बापूजी तळपदे यांना ज्यावेळेस कोर्टामध्ये घेऊन गेले त्यावेळेस तिथे उपस्थित असलेल्या सशस्त्र क्रांतिकारकांनी शिवकर बापूजी तळपदे यांना तिथून सोडवण्यासाठी ज्यावेळेस खटला चालू होता, ज्या माणसानं जगातलं पहिलं विमान बनवलं तो भारतातल्या माणसाच्या वरती खटला चालू असताना, तो खटला सोडवण्यासाठी तो खटला चालू असताना चालू असलेल्या कोर्टामध्ये बॉम्ब फेकला आणि शिवकर बापूजी तळपदेंना तिथून पळून नेलं. ते क्रांतिकारक ज्यावेळी शिवकर बापूजी तळपदेंना एका सुमसान माळरानावरती सोडतात त्यावेळेस क्रांतिकारक बापूजींना म्हणतात की बापूजी आपले मार्ग जरी वेगळे असतील तरी आपलं उद्दिष्ट मात्र एकच आहे. हे विमान इतक्या उंचावरती जाऊ द्या. हे विमान इतक्या उंचावरती गेल्यानंतर इंग्रजांना सुद्धा कळलं पाहिजे की आता आपली इथून जाण्याची वेळ आलेली आहे. आपले मार्ग जरी वेगळे असतील तरी आपलं उद्दिष्ट मात्र एकच आहे. सशस्त्र क्रांतिकारकांनी फक्त क्रांती केली असं जर आपण म्हणत असू तर आपली ती चूक आहे. सशस्त्र क्रांतिकारकांनी फक्त क्रांती केली नाही, सशस्त्र क्रांतिकारकांवरती दरोडेखोरांचे आरोप लावले गेले, सशस्त्र क्रांतिकारकांनी दरोडे केले असे त्यांच्यावरती आरोप लावले गेले, सशस्त्र क्रांतिकारकांनी सर्वसामान्य लोकांवरती गोळ्या झाडल्या असे आरोप लावले गेले. पण इतिहासामध्ये अशा अनेक बाबी नोंदवून ठेवलेल्या आहेत की सशस्त्र क्रांतिकारकांनी जे दरोडे केले, सशस्त्र क्रांतिकारकांनी ज्या धनदांडग्यांना लुटलं ते धनदांडगे इंग्रजांचा साथ देत होते, ते धनदांडगे इंग्रजांना सामील होते. त्यांच्या लुटून त्यांच्याकडून आलेला पैसा हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी वापरायचा, भूमिगत राहून आपल्या हालचाली वाढवायचा, वेषांतर करायची, कपडे बदलायची, पत्रव्यवहार करायचा, अनेक ठिकाणी जाण्या येण्यासाठीचा पैसा वापर करायचा आणि उरलेले पैसे गोरगरिबांमध्ये वापरायचा. हा सशस्त्र क्रांतिकारकांचा मानवतावादी दृष्टिकोन आपल्यापर्यंत पोहोचू शकला नाही. आणि अशा अनेक म्हणजे काळाच्या ओघामध्ये अशा अनेक स्वातंत्र्य सेनानी आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही. मी एक तुम्हाला उदाहरण सांगू इच्छितो की मी महिलांच्या संदर्भानं बोलत होतो. दुर्गावती देवीनंतर मला आदरानं नाव घ्यावं लागेल ते कमलाबाई चट्टोपाध्यायांचं. कमलाबाई चट्टोपाध्याय या मुंबईमधील ठाण्यातील उंबरगाव मध्ये राहायच्या. त्या कमलाबाई चट्टोपाध्यायांनी ऑल इंडिया रेडिओ स्टेशनची निर्मिती भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी केली होती. कमलाबाई चट्टोपाध्यायांनी ठाणे येथील उंबरगाव येथे ऑल इंडिया रेडिओ स्टेशनची स्थापना केली होती. ती रेडिओ स्टेशनची स्थापना याकरता केली होती की जे भूमिगत क्रांतिकारक आहेत त्या भूमिगत क्रांतिकारकांना इंग्रजांच्या हालचाली कळाव्यात, इंग्रजांच्या वर्तमानपत्रामध्ये काय छापून आलं आहे, इंग्रजांनी काल काय केलं, काल बैठकीमध्ये काय झालं, हे सशस्त्र क्रांतिकारकांपर्यंत पोहोचण्यासाठी कमलाबाई चट्टोपाध्यायांनी ऑल इंडिया रेडिओ स्टेशनची स्थापना केली. त्या माध्यमातून इंग्रजांच्या हालचालीवरती सशस्त्र क्रांतिकारक लक्ष ठेवायचे. आणि अशा अनेक भूमिका होत्या, अशा अनेक चळवळी होत्या की ज्या माध्यमातून ऑल इंडिया रेडिओ स्टेशन हे जरी जगाच्या नकाशावरती जमिनीवरती होतं तरी ते ऑल इंडिया रेडिओ स्टेशन हे जमिनीच्या खाली असलेल्या लोकांना जास्तीत जास्त मार्गदर्शन करायचं. हे कमलाबाई चट्टोपाध्यायांचं काम आपण विसरून कसं चालेल. स्वराज्य उभारणीसाठी जेवढा पुरुषांचा सहभाग होता तितकाच तरुणांचा होता आणि तितकाच महिलांचा होता. मी भगतसिंगांचं नाव घेतलं की 23व्या वर्षी फाशीवरती गेले.
पण असाही एक तरुण होता, असाही एक युवक होता, असाही एक मुलगा होता, जो मुलगा महाराष्ट्रातल्या आत्ताच्या नंदुरबार जिल्ह्यातून बिलॉंग करतो. त्यांचं नाव शिरीष कुमार. जो धडा आपल्याला लहानपणी शिकवला गेला होता, आज शिरीष कुमारांचा फोटो, शिरीष कुमारांचं नाव, शिरीष कुमारांचे लेख, शिरीष कुमारांचे लेख, वर्तमानपत्रातली माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचूच शकली नाही, कारण शिरीष कुमारांवरती विचार करणारी लोकच आपल्यापर्यंत आली नाहीत, किंवा आपल्यातून एखादा पुढाकार घेऊ शकला नाही की मला शिरीष कुमारांवरती काम करायचं, शिरीष कुमारांवरती बोलायचं, शिरीष कुमारांवरती लिहायचंय. 1942 साली छोडो भारत आंदोलनामध्ये 1942 साली छोडो भारत आंदोलनामध्ये ऐन 15 ते 20तलं पोरग, 17 वर्षांचं पोरग हे आंदोलन करतं, झेंडा हातामध्ये घेतं आणि छोडो भारतचं आंदोलन चालू करतं. तिथं असलेल्या इंग्रज अधिकारी त्याला गोळी मारून ठार करतो आणि शिरीष कुमारांचं नाव जगाच्या इतिहासामध्ये आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अत्यंत आदरानं घेतलं जातं. त्या 17 वर्षाच्या, त्या 15 ते 20 त्या पोराला काय कळत असेल की भारताला स्वातंत्र्य कशासाठी पाहिजे, का म्हणून पाहिजे. मी पहिल्यांदाच बोललो की स्वातंत्र्य हे फक्त नाही, स्वातंत्र्य Patil sir get disconnected. He will join. ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्य सेनानींची चळवळ चालू होती, स्वातंत्र्याच्या चळवळी उभ्या राहत होत्या, अनेक फौजा तयार होत होत्या, अशा काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सक्रिय कार्यकर्ते खूप तयार झालेले होते. म्हणजे सांगली भागामध्ये जर तुम्ही गेलात तर क्रांती जडी बापू लाड असतील, क्रांती जडी बापू लाडांच्या सोबतीला खांद्याला खांदा लावून उभे राहणारे नागनाथांना नायकवडी असतील, या सर्व लोकांनी त्या त्या काळामध्ये त्या त्या ठिकाणी त्या त्या भूप्रदेशावरती इंग्रजांना उलथून टाकण्याचे आटोनाट प्रयत्न केले. म्हणजे ज्यावेळी इंग्रज आपल्यावरती अमानुष अत्याचार करत होते त्यावेळेस मिरजेतून पुण्याला जाणारी ट्रेन, ज्या ट्रेनमध्ये खजिना होता, तो खजिना आपल्याला आपल्या बंदुकांसाठी वापरता येऊ शकतो, आपल्या भूमिगत राहणाऱ्या क्रांतिकारकांसाठी वापरता येऊ शकतो. ही नागनाथांना नायकवडीने ज्यावेळेस क्रांतीबापू जडेलांना सांगितलं, त्यावेळेस क्रांतीबापू आणि नागनाथांना नायकवडी यांनी ती मिरजेहून निघालेली ट्रेन तासगावच्या मध्यभागी, म्हणजे आता तो किर्लोस्कर कारखान्याच्या तिथे जवळपास, किर्लोस्कर वाडीच्या जवळपास क्रांती जडी बापू लाड आणि नागनाथांना नायकवडी यांनी ती ट्रेन रोखली, त्यावरती दरोडा घातला आणि त्यातून उभारलेला पैसा हा सशस्त्र क्रांतिकारकांना दिला. अशी कित्येक उदाहरणं आहेत दरोडेखोरांच्या, ट्रेन लुटणाऱ्यांच्या. असे काहीही होते की ज्यांनी संधी साधू फायदा घेतला, म्हणजे ज्यांनी क्रांतिकारकांचं नाव वापरून स्वतःची पोटं भरण्याचं काम केले, पण काळाच्या ओघामध्ये त्यांची नाव अजरामर झाली नाहीत. ज्यांनी प्रामाणिकपणे देशाची सेवा केली, ज्यांनी प्रामाणिकपणे देशासाठी उभे राहिले, जे ज्या कालखंडामध्ये देशाचा विचार करत होते, त्यांचं नाव आजही अजरामर आहे आणि आदरानं घेतलं जातं. नागनाथांना नायकवडी तर स्वतःच्या घरादाराचा विचार न करता स्वतःच्या घरादारावरती तुळशीपत्र टाकून नागनाथांना नायकवडी आणि क्रांतीबापू जडी लाडांनी असंख्य मोठं काम उभं केलं. आणि त्याचंच प्रायश्चित्त की काय, ज्यावेळेस 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सरकारमधून नागनाथांना नायकवडींच्या सोबतीला जडी बापू लाडांनी जे काम केलं होतं, ते जडी बापू लाड आज त्यांची दुसरी तिसरी पिढी ही राजकारणामध्ये स्वतःचं नाव मोठं करते, त्यातून सेवा करते. आपण उमाजी नाईकांचं जर नाव घ्यायचं म्हटलं तर उमाजी नाईक यांनी त्या काळामध्ये त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, म्हणजे इंग्रजांचा उन्माद इतका वाढायला लागून गेला होता की इंग्रजांनी जमिनी तर बळकावल्या, इंग्रजांनी शेती सुद्धा बळकावली, इंग्रजांनी राहती घरं गावं उद्ध्वस्त केली आणि इंग्रजांचा डोळा आता जंगलावरती आहे की काय, म्हणून उमाजी नाईकांनी त्या काळामध्ये रामोशी आणि भिल्ल या इतर आडव्या समाजाच्या जातींना एकत्र घेऊन ज्या लोकांची चपळाई, ज्या लोकांची शस्त्र आणि युद्ध करण्याची कल्पकता लक्षात घेऊन उमाजी नाईकांनी सशस्त्र बंड केले, उठाव केले आणि त्या उठावाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी दरोडे टाकले. त्या दरोड्यातून येणारा पैसा हा समाजहितासाठी वापरला, काही ठिकाणी विहिरी खोदल्या, काही ठिकाणी पाणपोयांची निर्मिती केली, उद्ध्वस्त झालेली गावं पुन्हा एकदा वसवली. इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा करण्यामध्ये उमाजी नाईकांचं नाव सुद्धा आपल्याला आदरानं घ्यावं लागेल. आणि त्याच पद्धतीनं वासुदेव बळवंत फडके साहेबांचं नाव सुद्धा आदरानं घेतलं लागेल. वासुदेव बळवंत फडकेंचं सुद्धा हेच काम की ज्यांनी स्वतःच्या फौजा तयार केल्या, ज्या फौजा इंग्रजांविरुद्ध लढू शकतील, निकराचा लढा देऊ शकतील, फक्त लढू शकत नाही तर निकराचा लढा देऊ शकेल, असं वसुदेव बळवंत फडके आणि उमाजी नाईकांचं काम आपल्याला कसं विसरून चालेल. मी सुरुवातीलाच बोललो की सगळ्यांचं उद्दिष्ट एक होतं, आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे. मग त्यासाठी अनेक
अनेक वेगवेगळ्या पद्धतीतून त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. मग तुम्ही महात्मा गांधीजींचा घ्या. महात्मा गांधीजींनी अत्यंत शांत पद्धतीनं म्हणजे लाठी यात्रा असेल, दांडी यात्रा असेल, सत्याग्रह असेल, असे सगळे हे वेगवेगळे उपक्रम घ्या की ज्या काळामध्ये फोन नव्हता, ज्या काळामध्ये तंत्रज्ञान नव्हतं, ज्या काळामध्ये कॉम्प्युटर नव्हतं, टीव्ही तुरळक प्रमाणामध्ये येत होती, ज्या काळामध्ये युट्यूब नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं, त्या काळामध्ये गांधीजींच्या दांडी यात्रेमध्ये 10,000पेक्षा जास्त लोक सहभागी झाली होती. गांधीजी नावाची ताकद होती. गांधीजी सुद्धा देशाच्या इतिहासामध्ये आणि देशाच्या जडणघडणीमध्ये प्रचंड मोठं योगदान गांधीजींनी दिलं. तर गांधीजींचं इतिहासामध्ये उल्लेख आहे सत्य अहिंसेचे पुजारी म्हणून गांधीजी. पण गांधीजी ही अशी ताकद होती की गांधीजींच्या एका शब्दावरती हजारो लोकांचा जनसमुदाय हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी उभा राहायचा. नेताजी सुभाषचंद्रांचं नाव घेतलं तर नेताजी सुभाषचंद्रांनी स्वतःची सेना तयार केली. नेताजी सुभाषचंद्रांचं म्हणणं असं होतं, सुभाषचंद्र बोसांचं म्हणणं असं होतं की आपल्या देशाला स्वातंत्र्य फक्त आणि फक्त अहिंसेच्या मार्गाने मिळणार नाही, तर त्याबरोबर सुद्धा आपल्याला युद्ध करावं लागेल. आपल्याला आपल्या फौजा तयार कराव्या लागतील. गांधीजींचे आणि त्यांचे मतभेद झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोसांनी वेषांतर केली. पोलिसांनी त्यांच्यावरती इंग्रजांनी त्यांच्यावरती अनेक ठिकाणी नजरकैद केली, अनेक ठिकाणी माणसं लावली, पण तरी सुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोस वेषांतर करून ते अफगाणिस्तानमध्ये जातात आणि अफगाणिस्तानामधून हालचाली करून परत वेषांतर करून पाणबुडीमध्ये बसून ते हिटलरची मदत घेतात आणि हिटलरच्या सैन्यात असलेल्या आपल्या भारतीय वंशाच्या सैनिकांना एकत्र घेऊन आझाद हिंद सेनेची स्थापना तिथं करतात आणि परत भारतामध्ये येऊन आझाद हिंद सेनेची स्थापना करतात. तिथं परत राणी लक्ष्मीबाईंच्या हातामध्ये त्यांनी महिलांच्या तुकडीची ताकद दिली आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वातंत्र्य लढ्यामध्ये फक्त युवकांची कमतरता, फक्त युवक पाहिजे असं नाही तर युवतींची कमतरता जाणवू नये म्हणून लक्ष्मीबाईंना त्यांच्या आझाद हिंद सेनेची महिला तुकडीची प्रतिनिधित्व दिलं आणि युवती सुद्धा आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाल्या. सुभाषचंद्र बोसांचं काम हे आपल्याला विसरून चालणार नाही की सुभाषचंद्र बोसांनी ज्या काळामध्ये दळणवळणाची सोय नव्हती त्या काळात या माणसांनी परकीय लोकांपर्यंत पोहोचले, जी परकीय लोक आपली होती. म्हणजे असं आपण अजिबात म्हणू शकत नाही की भारतातल्याच लोकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. भारतातले जी लोक आपल्या शिक्षणासाठी, आपल्या उदरनिर्वाहासाठी परकीय देशांमध्ये स्थलांतरित झालेले होते, तिकडच्या लोकांनी सुद्धा भारतासाठी खूप महत्वाचं योगदान दिलंय. काही लोक पुस्तकांना बंदुकीच्या आकारामध्ये कट करायचे आणि त्यामध्ये बंदुकी टाकून ते भारतामध्ये पोच करायचे. अशा प्रकारचे सुद्धा अनेक इतिहासकार, अनेक क्रांतिकारक आपल्या इतिहासानं पाहिलेले आहेत, पण दुर्दैवानं आपल्या युवा पिढीपर्यंत ते क्रांतिकारक पोहोचू शकले नाही. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळ नावाच्या गावामध्ये हुतात्मा बाबू गेनू सईद नावाचे क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म झाला. त्यांनी विदेशी कपडाच्या म्हणजे माझ्या देशानं माझा शेतकरी कापूस पिकवतो, त्या कापसामधून तुम्ही वस्त्र तयार करता, ते वस्त्र तुम्ही परदेशात विकता आणि परदेशी कपडे आमच्या देशामध्ये आणून विकता, तर आमचा शेतकरी जगेल कसा? आमचा शेतकरी जगला नाही तर आमचा देश चालेल कसा? या उदात्त विचारातून हुतात्मा बाबू गेनू सईद यांनी विदेशी कपडा वाहून येणाऱ्या गाडीसमोर आपलं बलिदान दिलं. त्या हुतात्मा बाबू गेनू सईदांना सुद्धा आज आपण कुठल्या पद्धतीनं विचारात घेतोय, हा ज्याचा त्याचा प्रश्न त्यांनी विचारून घेतला पाहिजे. प्रत्येक स्वातंत्र्य सेनानीची भूमिका ही अत्यंत महत्वाची होती. आता लाला लजपतराय यांचं नाव जर आदरानं घ्यायचं म्हटलं तर लाला लजपतराय यांनी स्वतःची आर्थिक स्थिरस्थावरता चांगली असल्यामुळं अनेक क्रांतिकारकांना भूमिकेत राहण्यासाठी प्रचंड मोठी मदत केली. लाला लजपतराय यांच्या घरामध्ये अनेक सभा व्हायच्या, अनेक मिटिंगा व्हायच्या, अनेक त्यांना मदत करायचे. लाला लजपत रायांनी पत्रव्यवहारासाठी अनेक पत्र दिल्याची इतिहासामध्ये नोंद सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. लाला लजपत रायांची होम रूल चळवळ, सायमन गो बॅग नावाच्या अनेक सशस्त्र लढा आपल्याला पाहायला मिळतो, जो लढा आपल्या भारताच्या इतिहासामध्ये, आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अत्यंत आदरानं आणि अत्यंत सन्मानानं घेतला जाईल. लाला लजपतराय असतील, खान अब्दुल गफार खान असतील, पिंगली व्यंकय्या असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, चापेकर बंधू असतील, अशी अनेक इतिहासकारामध्ये क्रांतिकारकांची फार मोठी फौज, फार मोठी फळी आपल्याला पाहायला मिळेल. हे स्वातंत्र्य फक्त एका दोघांमुळे मिळालेलं नाहीये, तर यासाठी असंख्य मोठी समर्पण आहेत. ही समर्पणं भारताच्या इतिहासामध्ये अत्यंत आदरानं लक्षात ठेवली जातील. पण प्रश्न असा आहे की ही समर्पणं लक्षात ठेवण्यासाठी वेळ कुणाकडे आहे? आपला काळ इतका वेगानं बदलतोय की आपल्याकडचा इतिहासाची नांदीच आपल्याकडच्या लोकांना आणि आपल्याकडच्या मुलांना माहित नाही. मी ह्या निमित्ताने हे तुम्हाला सांगू इच्छितो की अनेक क्रांतिकारकांवरती चित्रपट आले.
म्हणजे झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंवरती मणिकर्णिका नावाचा चित्रपट येतो. त्या मणिकर्णिका नावाच्या चित्रपटामध्ये असं दाखवलं जातं की ज्यावेळेस इंग्रज झाशीवरती आक्रमण करतात, त्यावेळी आपल्याकडं लढण्यासाठी तलवारी नाहीत, म्हणून झाशीच्या राणीनं घराघरांमधून पितळाची भांडी, जी भांडी मिळतील ती आणली, ती वितळवली आणि त्यापासून तलवारी तयार केल्या. त्या काळामध्ये परिस्थिती नसताना, त्या काळामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली आणि त्या काळात स्वतःची परिस्थिती नसताना, युद्ध करण्याची परिस्थिती नसताना, त्या युद्धजन्य परिस्थितीवरती मात करून, स्वतःची शस्त्र उभी करून, स्वतःचं पोटचं पोरगं पाठीला बांधून इंग्रजांविरुद्धात उभं राहणं आणि त्या मैदानामध्ये जाऊन मेरी झाशी नाही दूंगी असं म्हणणं, हे फार मोठं दिव्य काम आहे. ते झाशीच्या राणींच्या चित्रपटामधून दाखवलं गेलं. मंगल पांडे नावाचा माणूस जो 1857चा उठाव, 1857चा बंड करायला पेटून उठतो. का? तर तुम्ही आम्हाला इतकी घनिष्ठ वागणूक देता, इतक्या खालच्या दर्जाची वागणूक देता, मग आम्हाला तुमची चाकरी नको, आम्हाला तुमची नोकरी नको, आम्हाला आमचं स्वातंत्र्य अत्यंत प्रिय वाटतं. ते मंगल पांडेंचा 1857चा उठाव नीट पहा, तो चित्रपट तुम्ही एकदा नीट निहाळून पहा. भगतसिंगांवरती आलेले चित्रपट पहा. असे अनेक चित्रपट आपल्या आपल्या चित्रपट सृष्टीने जन्माला घातले असतील, पण कदाचित आपल्या दुर्दैवानं आपल्याला आपल्या चित्रपट सृष्टीतल्या लोकांनी वेगवेगळे रंगीत संगीत चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचवले, पण आपल्या खरा इतिहास, जो भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास होता, तो आपल्यापर्यंत पोहोचू शकला नाही. दुर्दैवानं आपण त्याचा व्यवस्थित अभ्यास करू शकलो नाही आणि ह्या ठिकाणी मला नमूद करणं अत्यंत महत्वाचं वाटतं. सशस्त्र क्रांतीच्या चळवळीत ज्या त्या समाजातल्या लोकांनी ज्या त्या समाजाचं नेतृत्व केलं. म्हणजे मी आता एक नाव सांगू इच्छितो की बिरसा मुंडा नावाचा माणूस होता. जो बिरसा मुंडा नावाचा माणूस गडचिरोली सारख्या नक्षलाईज एरियामध्ये तिथे फिरायचा आणि इंग्रजांनी ज्यावेळेस जंगलांवरती आक्रमण केलं, त्यावेळेस बिरसा मुंडा नावाच्या माणसानं सगळ्यात पहिला सशस्त्र क्रांतीचा एल्गार त्या ठिकाणी उभा केला आणि बिरसा मुंडांना पकडण्यासाठी इंग्रज सरकार नको नको त्या ठिकाणी गेलं. बिरसा मुंडांवरती बक्षिसं लावली गेली, पण बिरसा मुंडा काही सापडले नाही. राजूताई कदम नावाची बाई आहे, ज्या राजूताई कदमांनी बिळाशीचा सत्याग्रह केला, जंगल सत्याग्रह केला. त्या बिळाशीच्या सत्याग्रहातून ज्यावेळेस चंदन चोरी इंग्रजांनी चालू केली, त्यावेळेस चंदन चोरीचा पहिला चोरीचा आळ इंग्रजांवरती राजूताई कदमांनी दिला. हा राजूताई कदमांचा जंगल सत्याग्रह, बिळाशीचा सत्याग्रह किती लोकांना माहितीये? अशा अनेक आहेत. पत्री सरकारचा जर तुम्ही उल्लेख करायचा गेला तर म्हणजे पत्री सरकार नाव होतं. म्हणजे नाना पाटलांचं जर पत्री सरकार 1942 आणि 1945च्या कालामध्ये त्यांचं काम पाहिलं तर नाना पाटलांचे फार मोठं काम आपल्याला पाहायला मिळेल की ज्या पत्री सरकारच्या माध्यमातून जे गुलाम होते त्यांना एक स्वतःचं अस्तित्व त्यांनी समाजामध्ये मिळवून दिलं. शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाले पाहिजे यासाठी रस्त्यावरती उतरले, शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले, महिलांना सन्मानाची वागणूक केली. त्या प्रति सरकारनं वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. राजश्री शाहू महाराजांचं नाव तुम्ही घेतलं, राजश्री शाहू महाराजांचा सुद्धा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहेत. ही सगळी क्रांतिकारकांची फळी आहे. आपण यांना एका समाज सुधारणेमध्ये टाकू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारताला स्वातंत्र्य मिळालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, पण संविधान लिहित असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मागच्या पार्श्वभूमीचा विचार करावाच लागला ना, की माझ्या देशामध्ये काय नव्हतं जे मला आता माझ्या देशातल्या लोकांना द्यायचंय. त्यासाठी पूर्वार्धामध्ये असलेल्या अनेक लोकांनी मदत केली. म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांचं आपल्याला काम पाहायचं झालं तर सरदार वल्लभभाई पटेलांनी चले जाव आंदोलनामध्ये सक्रिय भाग घेतलेला आपल्याला पाहायला दिसतो. ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं आणि भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या हालचाली चालू झाल्या, त्यावेळेस काँग्रेसचं 3 वेळा अध्यक्षपद भूषवण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेलांनी केलं. भारताची भूमिका, हिंदुस्थानाची भूमिका अत्यंत ठामपणे मांडण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेलांनी केलं. ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेलांनी 565 संस्थानं खालसा केली. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक राजेशाही संस्थानं आपल्या भारतामध्ये अस्तित्वात होती. ती संस्थानं खालसा करून, म्हणजे जर ती संस्थानं खालसा केली गेली नसती तर भारत हा 565 छोट्या छोट्या देशांमध्ये विभागला गेला असता, भारत एकसंध होऊ शकला नसता. हे सरदार वल्लभभाई पटेलांचं काम आपण कसं विसरू शकतो? अशी अनेक ज्ञात अज्ञात मंडळी आहेत की ज्यांचं काम हे अत्यंत आदरानं समाजामध्ये पोहोचलं पाहिजे, पण ते काम काळाच्या टप्प्यांवरती पोहोचू शकलं नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल? तुमच्या माझ्यासारख्या तरुणांना पुढे यावं लागेल. मी नास्तिक आहे हे भगतसिंगांचं पुस्तक आपल्याला तरुणांच्या हातामध्ये सोपवावं लागेल. राजगुरुनगर, पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर का म्हणतात हे आजही अनेक लोकांना माहित नाही. त्याचं नकाशामध्ये नाव खेड आहे, पण त्याला राजगुरुनगर का म्हणतात? तर शिवराम हरी राजगुरू जे भगतसिंगांच्या सोबतीनं फासावरती चढले 23 मार्चला, त्या शिवराम हरी राजगुरूंचं गाव म्हणजे राजगुरुनगर, त्यांना राजगुरुनगर म्हणतात. हे आपल्या तरुण पिढीला कधी कळणार?
आपली तरुण पिढी ही हॉलिवूड चित्रपटांच्या पाठीमागे पळते, पण त्याच तरुण पिढीला हे सुद्धा हात धरून बोट धरून शिकवलं गेलं पाहिजे की अजय देवगणनं ज्या चित्रपटामध्ये काम केले तो भगतसिंगांचा चित्रपट आजही आपण पाहिला गेलेला नाहीये. भगतसिंगांनी ज्यावेळेस इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबादचे नारा दिले, त्यावेळेस भगतसिंगांना रेल्वे स्टेशनवरती जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दिसायला पाहिजे, रेल्वे स्टेशनवरती खांबाला नग्न अवस्थेत मारून त्यांच्या अंगावरती चापकाचे फटके देत होते. का तर भारतातल्या तरुणांनी भगतसिंगांचा आदर्श घ्यायला नको. जर भगतसिंगाचा आदर्श घेतला तर त्यांची ही गय केली जाईल. म्हणून रेल्वे स्टेशनवरतून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना, रेल्वेतून दिसणाऱ्या लोकांना पाहायला पाहिजे की भगतसिंगाला आम्ही कसं मारतोय. म्हणून या भगतसिंगांचं सॅक्रिफायझेशन, या भगतसिंगांचं बलिदान, ही भगतसिंगांची प्रेरणा आपल्या तरुणांपर्यंत पोहोचली पाहिजे. बटुकेश्वर दत्तांसारखी ऊर्जा आपल्यामध्ये पोहोचली पाहिजे. शिरीष कुमारांसारखं बळ आपल्यामध्ये पोहोचलं पाहिजे. हुतात्मा बाबू गेलूंसारखं गाडी समोर उभं राहण्याचं धैर्य आपल्यामध्ये पोहोचलं पाहिजे. इंग्रज अधिकाऱ्यांना त्यांच्या डोळ्यासमोर मारणं आणि हजारो किलोमीटर पायपीट करत पळत चिखलामध्ये लपत रेल्वे पटरीवरती झोपत आपला जीव कसा वाचवणं, या सगळ्या थरारक चित्तथरारक कथा आपल्या डोळ्यासमोर आल्या पाहिजेत. बास झाला आता. आपल्याला 8वी मध्ये शिकवलं जायचं पहिलं महायुद्ध, 9वी मध्ये शिकवलं जायचं दुसरं महायुद्ध, 10वी मध्ये शिकवलं जायची फ्रेंच राज्यक्रांती. खूप आहे तो आदर्श, ठीक आहे, त्या देशांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, निश्चित घेतला पाहिजे. त्या लढाया त्या काळामध्ये मानवतावादी इतिहासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या होत्या. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, तिसरं महायुद्ध सगळं मान्य आहे मला. पण त्याचबरोबरीनं भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेल्या क्रांतिकारकांनी, असंख्य क्रांतिकारकांनी केलेल्या क्रांतिकारकांचा उल्लेख हा आता भारतीय इतिहासामध्ये कुठेतरी यायला पाहिजे आणि भारताच्या शिक्षण प्रणालीमध्ये तो कुठेतरी घुसायला पाहिजे. त्या माध्यमातून आपले सशस्त्र क्रांतिकारक आणि त्या सशस्त्र क्रांतिकारकांचं काम येणाऱ्या तरुण पिढीपर्यंत पोहोचायला पाहिजे. या निमित्ताने मला अत्यंत सांगणं महत्वाचं वाटतं. बरं, भारताला स्वातंत्र्य मिळालं, मग भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणून सगळ्या गोष्टी संपल्या का? भारताला स्वातंत्र्य मिळून सगळ्या गोष्टी संपल्या असत्या तर आज भारतातले प्रश्न उपस्थित राहिले नसते. त्या काळामध्ये प्रचंड गरिबी होती. म्हणजे विचार करा की असं आजही आपण 26 जानेवारी 15 ऑगस्टला ज्यावेळेस प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ज्यावेळेस आपल्या शाळा कॉलेज महाविद्यालयांमध्ये जातो, लहानपणापासून आजपर्यंत आपल्या कानांवरती एकच आवाज पडतो, यहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, यहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, यह भारत देश है मेरा. असं आपल्याकडे आजही गाणं म्हटलं जायचं. म्हणजे त्या गाण्याचा जर अर्थ आपण समजून घेतला की भारतातून सोन्याचा धूर निघायचा. त्या भारताला इंग्रजांनी इतकं लुटलं की आज भारतात कोळसा सुद्धा सापडणं अत्यंत निकराचं होऊन बसतंय. 150 वर्षांपेक्षा जास्त वर्ष इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं. म्हणजे विचार करा, 150 वर्ष आपला देश गुलामगिरीच्या तावड्यात, 150 वर्षांपेक्षा जास्त वर्ष आपल्याकडून त्यांनी सोनं नाणं लुटलं. आपल्या घरातल्या स्त्रियांची अब्रूची लक्तरतर गावच्या वेशीवर टांगली. इकडून जहाज भरून गुलाम तिकडच्या देशांमध्ये नेले. त्यांना अमानुष मारहाण केली, अमानुष वागणूक केली. अनेक लोकांच्या कत्तली झाल्या, गावच्या गावं विस्थापित करून टाकली. अनेक सशस्त्र क्रांतिकारकांची घरं उजाड करून टाकली. अनेक सशस्त्र क्रांतिकारकांना भूमिगत राहून स्वतःचं वेषांतर करून स्वतःच्या कुटुंबापासून, आईवडिलांपासून, मुलाबाळांपासून, पत्नीपासून लांब लपून राहावं लागलं. हे कशासाठी झालं? हे कुणासाठी झालं? 150 वर्षांपेक्षा जास्त वर्ष जो देश गुलामी सहन करतो, तो देश नंतर एक स्वातंत्र्याची फळे चाखू इच्छितो, तर ही निश्चित आनंदाची गोष्ट आहे. पण त्यासाठी केलेलं बलिदान, त्यासाठी दिलेली जिद्द, त्यासाठी दिलेली प्रेरणा ही विसरून चालता कामा नये. या थोर स्वातंत्र्य सेनानींचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा असेल तर निश्चित एकच गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानं ज्या त्या पद्धतीने या स्वातंत्र्य सेनानींचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत आपण त्यांच्याबद्दल वाचत नाही, जोपर्यंत आपण त्यांच्याबद्दल लिहित नाही, जोपर्यंत आपण त्यांच्याबद्दल बोलत नाही, तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य सेनानी कळणार नाही. हे ह्या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो. मला इथं बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व मान्यवरांचं, सरांचं आणि विद्याप्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मनापासून आभार मानतो आणि माझे इथं 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंच आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला एवढ्या मोठ्या व्यक्तीचे उत्कृष्ट व्याख्यान ऐकायला मिळालं. खरंच सर, आम्ही शाळेत ऐकलेलं, शिकवलं गेलेलं इतिहासाचं पुस्तक आमच्या समोर उघडून ठेवलं आणि शिकवलं की इतिहास फक्त वाचून सोडून द्यायचा नसतो, तर इतिहास वाचून आणायचा असतो. खूप खूप धन्यवाद सर, हे आमचं सौभाग्य होतं. तर आता इथे उपस्थित असणारे शिक्षक वर्ग यांपैकी जर कोणाला आपले मनोगत व्यक्त करायचे असतील तर आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही आपले 2 शब्द व्यक्त करावेत.
तर श्रीयुत सोनवणे सर यांना मी विनंती करतो की आपण आपले 2 शब्द व्यक्त करावेत. धन्यवाद. आझादी का अमृत महोत्सव हा जो 75 आठवड्यांचा कार्यक्रम जो सुरू केलेला आहे, त्याला आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि बोराटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या विद्यार्थी मित्रांनी अतिशय सुरेख पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि जे काय भारतीय स्वातंत्र्या मागचे जे अनसंग हिरोज आहेत, त्यांचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने सुरुवातीला जी आपण माहिती पाहिली ती खरोखरच कौतुकास्पद आहे. आता थोड्या दिवसामध्ये परीक्षा विद्यापीठाचे येऊन ठेपलेले आहे. असं असताना सुद्धा आपण को करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा भाग घेतो, ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. तसंच आजच्या कार्यक्रमाचे वक्ते श्री आकाशजी जाधव म्हणजे एक खानदेश खणखणीत नाणं. अतिशय अभिमान आहे सर आम्हाला तुमचा. आणि नक्कीच याच्या पुढे सुद्धा जेव्हा कोरोना संपेल, लवकर संपेल अशी अपेक्षा करतो, आणि त्याच्यानंतर जेव्हा आमचे विद्यार्थी आपल्या कॉलेजला परत येईल तेव्हा अतिशय सन्मानपूर्वक आम्ही तुम्हाला बोलवू. खूप छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान आम्हाला ऐकायचं आहे तुमच्याकडून. आणि एवढं बोलून मी थांबतो. खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू यू. धन्यवाद सर. तर आपल्या महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर बिचकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करावे. नमस्कार. आवाज येतोय ना? हॅलो. येस सर, आवाज येतो. हो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री आकाश पाटील सर, महाराष्ट्राचे महावक्ते, आणि तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कॉन्टिंजंट लीडर्स महाराष्ट्र गोवा स्टेट RD कॅम्पच्या मिसेस शालिनी घुमारे आणि RD पराडे सर, तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, हेड्स ऑफ द डिपार्टमेंट, डीन्स आणि मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले विद्यार्थी मित्र. आज आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाला आपल्याकडे फॉर्मली आपण सुरुवात केलेली आहे. भारत सरकारच्या वतीनं आझादीचा अमृत महोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे, आणि येते कित्येक आठवडे आपण या कार्यक्रमातून आपल्या देशाबद्दल, आझादी जी आपल्याला मिळालेली आहे, स्वातंत्र्य संग्राम जो झालेला आहे आपल्या देशात, त्याचे विविध पैलू आपण आपल्या विद्यार्थ्यांसमोर मांडणार आहोत. आणि याद्वारे आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये एक देशाबद्दल आपल्या योग्य अभिमान आणि माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यात अभिमान जागृत होईल, आणखी मोठ्या प्रमाणात जागृत होईल, आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्व तरुण आजचे कार्य करतील अशी अपेक्षा आपल्याला आहे. आज या कार्यक्रमामध्ये श्री आकाश पाटील सरांनी अतिशय सुंदर भाषण दिलं आणि खूप मोलाची माहिती दिली सर आपण. आणि इतकी माहिती, बारकावे आपल्याला ह्या इतिहासाबद्दल आणि ह्या स्वातंत्र्य संग्रामाबद्दल माहिती आहेत, हे पाहून खरंच खूप आश्चर्यही वाटल्याशिवाय राहिलं नाही. आणि हे खरंच तुमच्याकडून आणखी डिटेलमध्ये ऐकून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल, असं मला इथे नमूद करावं असं वाटतं. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदरपणे, सुरेखपणे हा साजरा केलेला आहे. परंतु मला एक गोष्ट इथे प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते की हे फक्त आपण साजरा करण्यापुरतं न करता आपण त्याचा अंगीकार करावा. या निमित्ताने आपल्या समोर जे काही इतर ग्रेट लीडर्स जे झाले, मोठे लीडर्स जे झाले आपल्या देशामध्ये, स्वातंत्र्य सेनानी झाले, त्यांच्या चांगल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण आत्मसात करून आपल्या आयुष्यात आपण त्याचा वापर करावा
असं मी सर्वांना आवाहन करेल. आणि चांगल्या गोष्टी आपण कोणत्या अंगीकारल्या ह्या देखील इतरांना आपण वेळोवेळी आपल्या ईमेल किंवा व्हॉट्सअप ग्रुपमधून आपण जर सांगत राहिलो तर त्याचा प्रसारही चांगला होईल. आज आपण पाहतो या स्वातंत्र्य संग्रामाबद्दल खूप कमी माहिती आपल्याला आहे. जसं आकाश पाटील सरांनी सांगितलं, खूप कमी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे, कारण त्यावेळेस ही सगळी माहिती संकलित करण्याचं मुळात तर काही असं प्रयोजन नव्हतं की ही पुढं इतिहासात यावी म्हणून. त्यावेळेस त्यांनी संग्राम केला, परंतु त्यातल्या ज्या काही गोष्टी आपल्याला नंतर कळल्या, त्या लिहून ठेवल्या गेल्या, सांगितल्या गेल्या, त्या नक्कीच आपल्याला कुठे ना कुठेतरी मिळतील. त्याचा संग्रह करावा सर्व गोष्टींचा एकत्र असेलच कुठेतरी, असेल तर तो जरूर अभ्यासावा. आपल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये त्याचं आपण डिस्ट्रीब्युशन करावं. त्याच्या लिंक्स किंवा PDF किंवा आणखी पुस्तक रूपी असेल किंवा लेख रूपी असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचवाव्यात, असं मी सर्व विद्यार्थ्यांना आज आवाहन करेल. आणि हा ठेवा जो आहे, अशा प्रकारचं नॉलेज जे आहे, हे फक्त नॉलेज न राहता आपल्याला फक्त हे ज्ञान न राहता, नॉलेज न राहता त्याचा आपल्याला रोजच्या जीवनामध्ये वापर कसा करता येईल याच्यावर देखील आपण येत्या काळामध्ये, नजीकच्या काळामध्ये चर्चासत्र आयोजित करावीत आणि आपण केलेल्या कार्याचे संकलन देखील करावे. या निमित्तानं चांगल्या काही गोष्टी मुलं करतील, आपल्या इम्प्लिमेंटेशन होतील अशा प्रकारच्या. आज मी आणखी एक सांगतो, आपण सरकारचे अनेक विविध उपक्रम आहेत. त्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपल्या देशाची प्रगती जास्तीत जास्त कशी करता येईल याचा विचार जरूर करावा. स्वातंत्र्य संग्राम हा अतिशय मोठा आणि खूप प्रेरणादायी असा आणि खूप हा संग्राम जो झाला, हा खूप लोकांनी त्याच्यामध्ये आपलं पूर्ण सर्वस्व अर्पण केलं. त्यांनी अजिबात विचार नाही केला आपल्या जवळच्या लोकांचा किंवा त्यांच्या स्वतःच्या जीवनाबद्दल. आणि त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं हेच एकमेव ध्येय घेऊन त्यांनी लढा दिला. त्यांचे मार्ग वेगळे वेगळे असतील, येस, सरांनी सांगितलं, आकाश पाटील सरांनी, त्यांचे मार्ग वेगळे वेगळे असतील, परंतु सर्वांचा ध्यास, सर्वांचं ध्येय एकच होतं की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि इंग्रजांच्या या पारतंत्र्यातून आपल्याला मुक्त व्हायचंय. परंतु आज जर आपण मागे वळून बघितलं तर या पारतंत्र्यातून आपण जेव्हा स्वातंत्र्यात आलो, तेव्हा हा प्रश्न खरंच आपल्याला पडतो की आपण खरंच स्वातंत्र्यात आलेलो आहोत का? परिस्थिती बदलली का? कॉमन मॅन जो आहे त्याची परिस्थिती बदलली का? गरीब हे गरीबच राहिले, कदाचित आणखी जास्त गरीब होत गेले, श्रीमंत हे जास्त श्रीमंत झाले. समाजातली दरी आज काही प्रमाणात कमी व्हायला मदत झाली असेल या गेल्या 75 वर्षामध्ये, परंतु खरंच पूर्णपणे ती दरी मिटलेली आहे का? या सगळ्या गोष्टींचा विचार आजच्या तरुणाने करणं आवश्यक आहे. आणि याचा विचार करत असताना आपल्याला जे काही उपक्रम राबवता येतील आपल्या महाविद्यालयामध्ये आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपला छोटासा खारीचा वाटा जर आपण त्याच्यामध्ये जर घेऊ शकलो, तर मला नक्कीच या मार्फत मला नक्कीच त्याच्यामध्ये आनंद होईल. आणि आजच्या या कार्यक्रमाला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. हा खूप मोठा लाँग टर्म कार्यक्रम असणार आहे आपला. याच्यामध्ये असंख्य ॲक्टिव्हिटीज घेणार आहेत. आपल्या महाविद्यालयाची मुलं जी आहेत ती खूप उत्साही आहेत आणि अशा सर्व कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतात. आणि नक्कीच येत्या कार्यक्रमांना देखील सर्व विद्यार्थ्यांचा असाच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभेल. आणि जे काही विचार आपल्या समोर मांडले जातील त्याचा नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये वापर करायला सुरुवात करू, असं मला वचन एक द्यावं वाटतं सर्व आलेल्या आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या पाहुण्यांना. तर एवढं बोलून मी माझे हे थोडे विचार थांबवतो. परीक्षा पण जवळ आलेल्या आहेत, त्याच्यामुळं मुलांना नक्कीच अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि आज या निमित्ताने सर्वजण एकत्र आलो, सुरुवात छान झालेली आहे. तर मला असं वाटतं की आपण लवकरच यामध्ये आणखी जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटीज करू.
बोराटे सर आपल्या कॉलेजचे स्टुडंट डेव्हलपमेंट ऑफिसर, तसेच सोनवणे सर आणि जगदाळे सर, NSSची सर्व विद्यार्थी, NSSचे प्रमुख, सर्व प्रमुख, त्याच्यामध्ये प्रियांका डावखरे असेल, राजश्री माने असेल, आणखी बाकीचे सर्व विद्यार्थी असतील, श्रेयस कुलथे आहे, या सर्वांना पुढील येत्या कार्यक्रमांसाठी माझं जास्तीत जास्त सपोर्ट राहील. आणि असं सांगून मी आजचे माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद सर. तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचे आम्ही नक्कीच पालन करू. आता मी शिवांश गायकवाड याला आभार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या पाठीवर नेहमीच शाबासकीची थाप देणारे आपल्या कॉलेजचे आदरणीय प्राचार्य श्री डॉक्टर बिस्कर सर, आपल्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री आकाश पाटील सर, ज्यांनी आपले खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. मला आशा आहे की पाटील सरांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या सर्व बाबींचा आपण आपल्या आयुष्यात उपयोग करू आणि या शूरवीरांचे बलिदान वाया जाणार नाही याची देखील काळजी घेऊ आणि त्यांचे साम्यवादाचे आणि समाज कल्याणाचे स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करू. पाटील साहेबांनी भगतसिंग बद्दल खूप सुंदर भाष्य केलं. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मी सर्वांना ही विनंती करीन की भगतसिंग यांची एक युट्यूबवर व्हिडिओ आहे जिचं नाव मैं नास्तिक क्यों हूं ही व्हिडिओ आहे, ती कृपया सर्वांनी पाहावेत. त्यातून आपल्याला त्यांचे जे श्रेष्ठ विचार आहेत ते आपल्याला समजतील. असो, पुन्हा एकदा आभार प्रदर्शनाकडे वळताना मला एक व्यक्तीचं खूप आभार मानू इच्छितो जिने आपल्या महाराष्ट्राचे नाव देश पातळीवर नाव लोकांस आणलं. त्या म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा कॉन्टिंजेंटच्या मुख्य श्रीमती RD शालिनी घुमरे मॅडम. धन्यवाद मॅडम तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल. तसेच मी आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य श्री लांडे सर, कार्यक्रमाचे नियोजन करणारे व आम्हाला मार्गदर्शन करणारे श्री बोराटे सर, श्री सोनवणे सर, श्री जगदाळे सर, त्याचप्रमाणे आपल्या कॉलेजमधील सर्व प्राध्यापक, सर्व कर्मचारी, आपल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे माझे मित्र श्रेया कदम, दृष्टांत जोशी आणि कार्यक्रमाला खूप सहकार्य करणारे माझे NSSचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्या सर्वांचे आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींचे मी शिवांश गायकवाड आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता ही वंदे मातरमने होईल. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरम्. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्.